लग्नाची बेडी या मालिकेच्या 6 डिसेंबरच्या भागामध्ये आता दार वाजल्यामुळे सिंधू दार उघडते आणि दारामध्ये मंगेशला पाहून सिंधूला धक्काच बसतो. मंगेशला ती म्हणते, मंगेश तू इकडे कसा काय? मंगेश म्हणतो, अगं एसटीने आलो, पण मला इथेच बोलत ठेवणार आहेस का? आत ये वगैरे काही म्हणणार आहेस की नाही? सिंधू म्हणते, ये ये आत ये. आणि मग सिंधू मंगेशला आत घेते खरी आणि ते विचार करते, घरात जर सगळ्यांना समजलं की मंगेश इकडे आला आहे तर खूप मोठा गोंधळ होईल, पण मी इथून तर मंगेशला परत नाही ना पाठवू शकत. मग मंगेश बसल्यावरती सिंधू म्हणते, मी तुझ्यासाठी पटकन नाश्ता घेऊन येते, नाश्ता रेडी आहे. मंगेश म्हणतो, पण तू इतक्या सकाळी कशी काय बरं तयार होऊन बसलीस? यावरती सिंधू सांगते, अरे म्हणजे मी सकाळी इथे लवकरच उठते, मला सवय लागली. मंगेश म्हणतो, का इतक्या सकाळी का? सिंधू म्हणते, नंतर बोलू आपण, मी नाश्ता आणते. इकडे आता विचार करत असते मधू की काय झालं असेल, राघवच्या मनातली खास जागा अजूनही सिंधूसाठीच असेल का? माझ्यासाठी ती जागा नाही आहे हे मला काल रात्री समजलं. आणि मधू खूप उदास असते. तोपर्यंत इकडे आता सिंधू नाश्ता घेऊन येते आणि ती मंगेशला नाश्ता देते. मंगेश म्हणतो, नाश्ता रेडी पण आहे? यावरती सिंधू सांगते, हो नाश्ता रेडी आहे, म्हणजे तुला नंतर सगळा प्रकार मी सांगते, तू आत्ता आतमध्ये चल, आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलूया. असं म्हणत आपल्या रूममध्ये ती आता मंगेशला घेऊन जाते. मंगेशला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं की इतक्या लवकर सिंधू उठले, सावीला पण उठवती आहे. सिंधू म्हणते, हा सगळी मोठी कहाणी आहे, मी तुला नंतर सांगेन. मग दोघं जण रूममध्ये येतात आणि मंगेश सावीला आवाज देतो. सावी खूप खुश होते, उठते आणि मंगू तू आलास असं म्हणत मंगेशला मिठी मारते आणि म्हणते, तुला कसं कळलं की काल रात्री आई उदास होती आणि रडत होती म्हणून आईला भेटायला तू आलास का? मंगेश म्हणतो, काय? आता मंगेशला सत्य परिस्थिती समजते. तोपर्यंत रुक्मिणी राणीच्या रूममध्ये येते आणि म्हणते, बस बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अगं तू कसला विचार करतेस मला माहिती आहे. राघवने अजूनही तुला बायकोचा हक्क दिला नाही आहे ना, पण मला असं वाटतं की हा हक्क तुला मिळवायला पाहिजे. तू या हक्कासाठी लढलं पाहिजेस. तूच जर असे हातपाय गाळलेस तर कसं होईल? असं म्हणत रुक्मिणी आता इकडे मधूला मुद्दामच हे सगळं सांगत असते, जेणेकरून मधूने या सगळ्यामध्ये राघवला आपलंसं करावं. त्यावरती मधू सांगत असते, माझा राघववरती विश्वास आहे काकू, माझा विश्वास आहे, पण तरीसुद्धा ज्या वेळेला सावी आणि सिंधूची गोष्ट येते ना, तेव्हा राघव खूप भावुक होतो. आणि स्पेशली त्या सावीसाठी राघवचं वेळ मी पाहिलंय. मग तिच्या पुढे आम्ही म्हणजे मी आणि विनूसुद्धा कोणीही वाटत नाही. राघवला आमच्याबद्दल असं का वाटतंय मला काही कळतच नाही. असं म्हणत आता इकडे मधू आपलं रडगाणं गात असते. तोपर्यंत रुक्मिणी सांगते, मी जे सांगेन ते करशील का? मी जे तुला सांगते ते ऐक. म्हणजे ज्याप्रमाणे तुला आणि आता विनूला राघवच्या आयुष्यामध्ये प्रथम स्थान मिळवायचं असेल तर तुला एक काम करावं लागेल. तुला न ते सावीचे वडील कोण आहेत हे शोधावं लागेल. त्यावरती मधू सांगते, पण खरं सांगू तर सिंधूला मी इथून निघून जाऊ पण सांगू शकत नाही, कारण तुम्ही बघताय ना विनूची ट्रीटमेंट तिच्यामुळेच पूर्ण होत आहे, त्यामुळे आपण असं सुद्धा करू शकत नाही, म्हणून मला खूप चिंता वाटते. यावरती रुक्मिणी म्हणते, मी तुला तेच सांगते, तिला घराबाहेर काढायला मी सांगतच नाही आहे. तू फक्त एक काम करायचं आहे, सावीचे वडील कोण हे आपण शोधूया. म्हणजे दहिगावला कोणाला तरी माहिती असेल ना सावीचे वडील कोण आहेत हे. सावीचे वडील कोण आहेत हे समजल्यावरती मग आपण पुढे काय करायचं ते बघूया. कारण कसं आहे ना, एकतर त्या वडिलांना सुद्धा या दोघींना भेटायची इच्छा असेलच की, आणि मला असं वाटतं हे जर तू केलंस ना तर नक्कीच राघवच्या मनाबद्दल सावीबद्दलचं प्रेम कमी होईल असं मला वाटतं. या दोघींची ही चर्चा चालू असताना मधू विचार करते, म्हणजे एका मुलीचे किंवा मुलाचे वडील कोण आहेत हे फक्त आईच सांगू शकते, पण मी हा प्रश्न काही विचारू शकत नाही सिंधूला कसं बरं मी हा प्रश्न विचारणार? आणि ही चर्चा चालू असताना राघव तिकडे येतो. राघव त्या दोघींचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, मी तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलेलं आहे, काय चाललंय तुमची चर्चा? यावरती रुक्मिणी म्हणते, काय चुकीची चर्चा केली? आम्हाला जे दिसतं ना डोळ्यांना त्याच्याबद्दलच आम्ही बोलतोय. तोपर्यंत इकडे आता सावी सांगत असते, मंगेश तुला माहिती आहे का आई काल उदास होती. याच्यावरती सिंधू म्हणते, सावी तू कशाला हा विषय काढतेस? आणि मग आता मंगेश गिफ्ट देतो आणि म्हणतो, हे बघ तू छानपैकी हातपाय धुवून ये, मी तुला चॉकलेट गिफ्ट आणले, ते खायचं आहे ना तुला? सावी म्हणते, वाव हे माझं फेवरेट चॉकलेट आहे. सिंधू म्हणते, मंगेश तू हिला या अशा सवयी लावू नको, पुढे मागे तुला चॉकलेट द्यायला तिला जमलं नाही तर. यावरती मंगेश म्हणतो, हे बघ माझं सावीबद्दलचं प्रेम कधीही कमी होणार नाही, तू नको चिंता करू. मग सावी फ्रेश होण्यासाठी गेल्यावरती सिंधू सांगते, खरं सांगू तर तू इकडे आलायस ना, हे जर इथल्या लोकांना कळलं त्यांना आवडणार नाही. त्यावरती मंगेश म्हणतो, अगं मग आधीच सांगायचं
सांगायचं ना, मी आल्या पावली परत गेलो असतो. सिंधू म्हणते तू नाश्ता कर आणि निघ. म्हणजे मला हे सांगायला खूप ऑकवर्ड वाटतंय, पण या घरामध्ये उगाचच काही आरडाओरडा व्हायला नको. मंगेश म्हणतो मी निघतोय. पण काय बोलत होती सावी? या घरामध्ये तुला सगळेजण बोलतात का? सिंधू म्हणते जाऊ दे ना, हा विषय आपण नको काढूया. मला असं वाटतंय की या विषयावर कितीही बोललं तरी कमीच आहे. मंगेश म्हणतो पण असं घडलंय काय? या घरामध्ये सतत तुला टोमणे का बरं मारले जातात? नक्की काय असं घडलंय? असं म्हणत मंगेश प्रश्न विचारत असतो. सिंधू मात्र काही बोलत नाही. रुक्मिणी सांगत असते राघवला, हे बघ आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाहीये. म्हणजे कोणतीही गोष्ट चुकीची करण्यासारखं काहीच नाहीये. आम्ही फक्त बोलत होतो की तुझा सिंधू आणि सावीबद्दलचा ओढा जास्त आहे. यावरती राघव म्हणतो तुम्ही अननेसेसरी सिंधूला का इतकं इम्पॉर्टन्स देताय? यावरती रुक्मिणी म्हणते कोण? आम्ही इम्पॉर्टन्स देतोय का? आम्ही नाही इम्पॉर्टन्स देत, तू तुझ्या आयुष्यात दोघींना इम्पॉर्टन्स देतोयस. यावरती आता मात्र राघव म्हणतो चुकीचा विचार आहे काकू, मी असं कधीच केलं नाही. विनूच्या ट्रीटमेंटसाठी सिंधू इकडे आले आणि आपण पाहिलेलं आहे की विनूच्या तब्येतीमध्ये किती सुधारणा आहे. रुक्मिणी म्हणते तेच तर मी सांगते आहे, प्रत्येक गोष्टीला कारण सांगत तू हेच करत आहेस. यावरती राघव म्हणतो का असं बोलतेस तू काकू? रुक्मिणी म्हणते कारण तुम्ही दोघं जण तुमच्या संसारात सुखी नाही आहात. तू राणीचा बायको म्हणून स्वीकार केलास का? यावरती राघव आता गप्प होतो. राघव म्हणतो आम्ही दोघं जण सुखी आहोत आणि याची कोणतीही पावती देण्याची मला गरज वाटत नाहीये आणि तुम्ही नको तो विचार करता. आणि आता तुम्ही काय बोलत होतात की सावीचे वडील कोण हे जाणून घ्यायचंय. काय करायचंय सावीचे वडील कोण हे जाणून घेण्यासाठी? सावीचे वडील कोणी का असे ना, आपल्याला काय करायचंय? आणि मधू हे बघ, या फंद्यात तू पडू नकोस आणि मला नाही वाटत या सगळ्यामधून काही साध्य होईल. त्यामुळे सावीचे वडील कोण हे शोधण्याचा कुणीही प्रयत्न करू नये असं मला वाटतं. त्यावरती रुक्मिणी म्हणते का तू या सगळ्याच्या आड का आहेस? राघव म्हणतो मी तुला सांगतोय ना की असं काहीही नाहीये. मला माझ्या मनातल्या गोष्टी माहिती आहेत की तुम्हाला माहिती असतील. या सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. रुक्मिणी म्हणते पण तसं चित्र दिसत नाहीये ना, तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात खूप मोठी तफावत आहे असं मला जाणवतंय. राघव म्हणतो असं काही नाहीये, माझ्या बोलण्यात वागण्यात तफावत नाहीये आणि मी असा कोणताही सिंधूबद्दलचा विचार करत नाही. असं राघव मनाने जरी बोलत असला तरी राघवच्या मनामध्ये सिंधूविषयी असलेलं प्रेम आपल्या सगळ्यांना अजूनही दिसत असतं आणि त्याच प्रेमाची रुक्मिणी आणि राणी या दोघींना भरपूर भीती वाटत असते. या दोघींच्या चर्चेला पूर्णविराम देत राघव तिकडून निघून जातो. आता मात्र मधू विचार करते की राघव रागावला असेल आणि ती स्वतःलाच दोष देत बसते. तोपर्यंत सावी ब्रश करून येते. मंगेश नाश्ता करत असतो आणि सावी सांगत असते बरं झालं मंगू तू आलास ते. पण सिंधू मात्र मंगेशला बाहेर पाठवण्याची घाई करते कारण या घरातली लोक तुला काहीतरी बोलतील. यावरती सावी सांगते नाही, मी पोलीस काकांना सांगेन की मंगेशला काही बोलू नका, तो माझा मित्र आहे आणि त्याला काही बोलू नका, पोलीस काका माझं खूप ऐकतात. यावरती सिंधू म्हणते हे बघ मोठ्यांच्या भांडणामध्ये तू पडू नकोस. सावी सांगते मग काय, तुला ज्या वेळेला घरातले सगळे बोलतात ना तेव्हा आता मंगेश काका आपली सगळ्यांची बाजू घेतील आणि बोलतील ना. सिंधू म्हणते तू शांत बस बरं. यावरती मंगेश म्हणतो काय ग काय, म्हणजे ह्या घरात कशावरून भांडणं होत असतात? नक्की चाललंय तरी काय या घरामध्ये? सावी सांगते दरवेळेला सगळेजण आईवरती ओरडत असतात, चिडत असतात, मग आई रडत असते, आईला खूप त्रास होतो रे मंगेश इकडे, तू थांब ना, म्हणजे आईची बाजू तू तरी घेशील. यावरती सिंधू म्हणते मंगेश तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि यांना कोणाला काही विचारायला गेलास ना तर ते तुझ्या अंगावरतीच ओरडतील. त्यामुळे तुला सांगायला मला ऑकवर्ड वाटते पण मी सारखं सारखं हेच सांगत आहे, तू निघ इथून. आता मंगेश जायला निघतो खरा. सिंधूच्या शब्दाला मान देऊन मंगेश जायला निघतो आणि म्हणतो कधीही माझी गरज लागली तर नक्की कॉल कर. तोपर्यंत रत्नपारखी उठून नाश्ता करण्यासाठी आता डायनिंग टेबलवरती आलेले असतात आणि तेवढ्यातच मंगेश तिकडून जाण्यासाठी निघतो. हे सगळेजण पाहतात आणि चोर 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 असं म्हणत मंगेशला पकडतात. मंगेश सांगत असतो मी चोर नाही आहे, ऐका माझं. पण कोणीही मंगेशवरती विश्वास ठेवायला तयार नसतं. आता मात्र इकडे ऋतुजा म्हणते पोलिसांना बोलवा, पोलिसांना बोलवा. रेश्मा सांगते आई अहो पोलीस तर आपल्या इथंच आहेत ना राघव भाऊजी. मग ऋतुजा म्हणते राघवला बोलवा, राघवला बोलवा. आता राघवला बोलवण्यासाठी सगळेजण राघवला आवाज देतात. तोपर्यंत तिकडे आता राणी येते. राणी पाहते आणि विचार करते हा तर मंगेश आहे. ऋतुराज म्हणतो अरे आमच्या घरात घुसलास करा. कसा काय घुसलास? रुक्मिणी म्हणते हो तर, आणि हा घरातून आला म्हणजे ह्याची एवढी हिंमत की हा आपल्या घरात घुसू शकतो. असं म्हणत आता मात्र रुक्मिणी चिडते आणि राणी येते आणि बघते अरे देवा हा तर मंगेश आहे आणि ती राघवला आवाज देते. मंगेश अचानक इकडे बघून राणीला पण थोडासा धक्काच बसलेला असतो. नक्की काय परिस्थिती आहे हे कोणालाच काही कळतच नसतं. तोपर्यंत आता मात्र तिकडे राघव येतो. मंगेश सांगत असतो ऐका अहो मी चोर नाहीये, पण कोणीच त्याच्यावरती काही बोलत नाही. तितक्यात तिथे राघव येतो आणि राघव त्याच्याकडे पाहतो आणि मंगेश, रुक्मिणी म्हणते तू ओळखतोस का याला? यावरती राणी म्हणते मी तेच सांगत होते, हा दहीगावचा आहे. रुक्मिणी म्हणते हा कुठचा पण असू दे, पण हा माझ्या घरामध्ये कसा काय घुसू शकतो? असं म्हणत रुक्मिणी त्याला पोलिसात द्यायला लागते. त्यावेळेला राघव म्हणतो हो याला ना आता ह्याला घरी जाताच येणार नाही, याला जेलमध्येच मी अटक करतो. तेवढ्यात आता सिंधू येते आणि म्हणते थांबा
तो माझा मित्र आहे, त्याला कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. आणि सिंधू आता मंगेशची बाजू घेते. मग मात्र राघवचा जळफळाट होतो. ऑलरेडी सिंधूवरती असलेल्या प्रेमाचं आता मात्र इगोमध्ये रूपांतर होत मंगेश हा सिंधूचा कोण हा प्रश्न राघवला पडतो आणि तो खूप चिडलेला असतो. सिंधू आता या प्रश्नाचं काय उत्तर देणार आणि राघवचं प्रेम सिंधूवरती सगळ्यांच्या समोर येणार हे येणाऱ्या भागातच कळणार.